तळेगाव रोही येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी। तळेगाव रोही, चांदवड येथील सिद्धार्थ मित्र मंडळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2026 यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये: अभिवादन, समता चौक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तथागत भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर व एकलव्य यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामूहिक धम्मवंदना घेण्यात आली। मार्गदर्शन आयोजित अभिवादन सभेत कृषी तज्ञ मयूर शेळके, प्राध्यापक दीपक जाधव आणि प्राध्यापक दत्तू पाटील यांनी महामानवांच्या विचारांवर प्रबोधनपर मार्गदर्शन केले। सांस्कृतिक कार्यक्रम: दीपक चव्हाण आणि त्यांच्या संचामार्फत सादर करण्यात आलेल्या भीमगीतांच्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली। मान्यवरांची उपस्थिती: या प्रसंगी वेडूजी केदारे, सुखदेव केदारे, भाऊसाहेब केदारे, ॲड. राहुल गायकवाड, अध्यक्ष, प्रकाश केदारे, उपाध्यक्ष, रवींद्र केदारे, सचिव, रोहित केदारे यांच्यासह समता शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शालेय मुख्याध्यापक अशोक घोडे, शिक्षिका जनाबाई नागरे व मोठ्या संख्येने महिला मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन बौद्धाचार्य गुणप्रभा तथा रामभाऊ केदारे यांनी केले। RK न्यूजसाठी सुखदेव केदारे, तळेगाव रोही। म्हणजे काय आपले नेते यांच्याशी आपण संपर्क करेल। भाऊ, आपलं नाव सांगा। मी अंबादास केदारे, सामाजिक कार्यकर्ता। या मौजे तळेगाव रोही नगरीमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135वी जयंती जन्मदिन या मौजे तळेगाव रोहीमध्ये उत्साह साजरा झाला। गुण्या गोविंदाने अखंड तळेगाव रोहीचे ग्रामस्थ, शेतकरी, कष्टकरी, महिला सर्व आज ह्या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी दिला आहे आणि हा कार्यक्रम शांततेत पार पाडला आहे। या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये आम्ही सर्व तरुण वर्गाने एकच भूमिका घेतली होती की सामाजिक परिवर्तनामध्ये आमचा इथला शेतकरी असेल, आमचा इथला कष्टकरी असेल आणि इथला तरुण वर्ग जो शिक्षणाकडे आला पाहिजे आणि आमचा वंचित आदिवासी बांधव त्याची प्रगती कशी होईल, बाबासाहेबांच्या विचारांनी आम्ही हे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महामानवांचे विचार आज आम्ही सर्व या तळेगाव रोही ग्रामीण भागामध्ये आम्ही हे विचार सर्वांना मार्गदर्शनात्मक आणि कार्यक्रमातून, परिवर्तनाच्या कार्यक्रमातून आम्ही सादर केले आहेत। आपल्या ठिकाणी आपले ॲडव्होकेट गायकवाड साहेब, आपलं नाव सांगा। नमस्कार, मी ॲडव्होकेट राहुल गायकवाड। तळेगाव रोही मधील समस्त बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीचे आयोजन केलेले होते। त्यामध्ये 13 तारीख, 14 तारीख आणि येणाऱ्या 17 तारखेला भरपूर असे कार्यक्रम नियोजित केलेले होते। 13 तारखेला काल रात्री 12 वाजता मोठ्या जल्लोषात भीम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। त्यानंतर आज दिनांक 14 रोजी सकाळी शेतीतज्ञ, कृषीतज्ञ मयूरजी शेळके यांचे व्याख्यान झाले। त्याचप्रमाणे प्राध्यापक दीपक जाधव, लासलगाव यांचेही व्याख्यान झाले। कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद गावकऱ्यांनी दिला, त्याबद्दल गावकऱ्यांचे आम्ही या कमिटीच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि सर्वांना असे आमंत्रित करतो की येत्या 17 तारखेला या ठिकाणी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे, भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे। तर कृषीतील सर्व भीमा अनुयायांनी किंवा संगीतप्रेमी लोकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे मी या माध्यमातून आपल्याला निवेदन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो। खऱ्या अर्थाने इथल्या माणसानं सुसंस्कृत व्हावं, सुरक्षित व्हावं, शिक्षणाच्या जोरावरती आकाशाला गवसणी घालावी हे स्वप्न ज्यांचं होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। खऱ्या अर्थाने काळ्या अभिनंदनाला भेदत सूर्य ज्याप्रमाणे पृथ्वीतलावरती अवतरतो अगदी त्याचप्रमाणे जेव्हा महाराष्ट्र साखर झोपेत होता, विविध रूढी परंपरा यांच्या जोखंडामध्ये बांधला गेला होता, माणसाला माणूस म्हणून जगणं अवघड झालं होतं। अशा वेळी या महामानवानं हातामध्ये क्रांतीचे विजय घेऊन जन्माला यावं आणि इथल्या समाजाला
खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या जोरावरती संपन्न करण्याचं धाडस करावं ही काय साधी सोपी सरळ गोष्ट नाही आहे. त्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य यासाठी वाहून दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं जर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर समजून घ्यायचा असेल तर ते सांगतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. का शिकायचं आहे तर आम्हाला एकत्रित येण्यासाठी शिकायचंय. मग ते कोणतंही शिक्षण असू दे. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं वाचली आणि शिक्षित झालं असं नव्हे, तर शिक्षण म्हणजे एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन ती गोष्ट परिपूर्ण करावी, हा म्हणजे खरा शिक्षणाचा अर्थ आहे. आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आपण खेड्यापाड्यातली वाड्या वस्त्यातली माणसं आहोत. आपल्याकडे शेतीला संपन्न करण्याचं साधन काय असेल ते आपण आजच्या काळात बघितलं पाहिजे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं दुष्काळावरती सुद्धा मात करता येऊ शकते. त्यासाठी प्लॅनिंग महत्वाचं असतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की आम्ही शेती करत असताना, आम्ही उद्योगधंदा करत असताना त्याचं टायमिंग, प्लॅनिंग, मॅनेजमेंट आम्हाला करता येईल का आणि त्यानुसार आम्हाला शेती करता येईल का. निश्चितपणानं मित्रांनो, आम्ही जर बघितलं तर अगदी छोटी छोटी गावं आहेत, छोटी छोटी खेड्या आहेत. त्या खेड्यांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची शेती केली जाते. मग आमच्याकडे पाणी असून, आमच्याकडे शेती असून आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रकारे का नियोजन करत नाही? आम्ही फळबागांची लागवड का करत नाही? आम्ही ज्याच्यापासून आम्हाला आर्थिक उत्पन्न मिळेल अशा गोष्टींवरती आम्ही का भर देत नाही हे सुद्धा आम्ही आजच्या काळात बघितलं पाहिजे. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार काय माहित आहे का? माणसानं आर्थिक संपन्न झालं पाहिजे. आणि ज्या वेळेला माणूस खऱ्या अर्थानं आर्थिक संपन्न होईल त्यावेळेला गुलामगिरी नावाचा जो रोग आहे त्याला स्पर्श सुद्धा करू शकणार नाही. आम्हाला खऱ्या अर्थानं आर्थिक संपन्न जर व्हायचं असेल शेती क्षेत्रावरती तर खऱ्या अर्थानं आम्हाला फळबाग या गोष्टीकडे वळलं पाहिजे. शेतीला पूरक व्यवसाय आजच्या काळाच्या दृष्टीने आम्ही बघितले पाहिजे. त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुम्हाला समजणार आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ही फक्त महामानव असणारी व्यक्ती नव्हे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या पिढ्यांच्या रक्तांमध्ये परिवर्तनवादी विचारांचे हजारो लाखो क्रांतिकारी सूर्य निर्माण करणारी क्रांतिकारी शक्ती आहे. म्हणून त्या दृष्टीने आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांकडे बघावं लागणार. आजच्या दृष्टीने एक सामाजिक दृष्टिकोनातून जर आम्ही बघितलं तर आमच्या लक्षात येईल, आज आम्ही बघितल्यानंतर व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल, त्याच्या माध्यमातून काय होत आहे तर चुकीचे मेसेजेस, चुकीचे संदेश पुढे पाठवले जात आहेत. आणि खऱ्या अर्थानं जे ज्ञान ग्रंथांमध्ये दडलेलं आहे ते ज्ञान पुढे येत नाही. खऱ्या अर्थानं मला तुमचा खूप छान उपक्रम या ठिकाणी आवडला की तुम्ही पुस्तकाच्या माध्यमातून समाज सुधारवण्याचं काम निश्चितपणानं पुढच्या काळात घडणार आहे, हे या ठिकाणी सांगतो. मित्रांनो, आमचे मित्र कवी निरंकुश असं म्हणतात की शाहू राजा सांगून गेलं, शाहू राजा सांगून गेलं माणूसपणाचं कैवार, एक नेता लोकनेता बाबासाहेब आंबेडकर. रक्त होतं रक्ताची ओढ, रक्त होतं रक्ताची ओढ जाणून होते मनोमन, रक्त होते रक्ताची ओढ जाणून होते मनोमन, विचार पक्का बांधून गाठी ठरली माणगाव परिषद, समतेचं ते वाटून पाणी, समतेचं ते वाटून पाणी, बरसू लागली शाहू आणि तुमच्यासाठी युगंधर बाबासाहेब आंबेडकर. सारे जग मागे मागे शाहू राजा पुढं पुढं, सारे जग मागे मागे शाहू राजा पुढं पुढं, सारे जगती इतिहासात शाहू भक्ती भविष्यात, सारे जगती इतिहासात शाहू भक्ती भविष्यात, तुमच्यासाठी युगंधर बाबासाहेब आंबेडकर. फुलं फुलती कोसो दूर गंध साऱ्या जगभर, फुलं फुलती कोसो दूर गंध साऱ्या जगभर, शाही म्हणजे शाहू राजा, पेन म्हणजे आंबेडकर. शाहू राजा तुमचं म्हणू, शाहू राजा तुमचं म्हणू की भीमराया तुमचं म्हणू, सारे सारे बहुजन बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर. हा संपूर्ण समाज एक आहे आणि समाजानं एकत्रित येऊन खऱ्या अर्थाने या महापुरुषांची जयंती साजरी करतायत. ही खऱ्या अर्थानं उल्लेखनीय कामगिरी आहे आणि ही झालीच पाहिजे. मित्रांनो, आजच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत नाही
की आमच्या पुतळे उभं राहा किंवा छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणत नाहीत की आमच्या पुतळे उभं राहा, पण त्यांनी जे आमच्यासाठी रस्ते निर्माण केलेत विचारांचे त्याच्यावरून चालण्याची खरी आज आम्हाला गरज आहे. आणि त्यांच्या विचारांवरतून आज आम्ही जर चालायला लागलो तर निश्चितपणानं येणारा काळ आमच्यासाठी सुखदायक असणार आहे. येणारा भविष्याचे आव्हान आम्हाला पेलता येणार आहे. येणाऱ्या भविष्याच्या आव्हानावरती आम्हाला मात करता येणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर जे महापुरुषांचे विचार आहे ते खऱ्या अर्थानं आम्हाला आत्मसात करणं गरजेचं आहे. महापुरुषांकडे जर आम्ही बघितलं तर त्यांचा विचारांचा खोली इतकी महापुरुषांच्या विचारांची खोली इतकी मोठी आहे की निश्चितपणानं आम्हाला एक नवी दिशा देतात, नवा आधार देतात, नवे जिंकण्याची उर्मी देतात. आणि ते काय सांगतायत आम्हाला माहित आहे का? ते सांगतात परिवर्तन कर. परिवर्तन काय करायचंय? आजच्या पेक्षा उद्याचं भविष्य आम्हाला चांगलं आणि व्यवस्थित निर्माण करता आलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला परिवर्तन करायचंय. परिवर्तन करणं म्हणजे फक्त सुशिक्षित होऊन खेड्यापाड्यातून शहरात जाणं म्हणजे परिवर्तन नव्हे. परिवर्तन म्हणजे आमच्या गावगाड्यात वड्यावस्त्यात राहून इथल्या मातीतून सोनं पिकून इथल्या शेतीला संपन्न करणं सुद्धा एक परिवर्तनच आहे. आणि मला विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तो तुम्ही जोपासाल. मित्रांनो, वेळ कमी आहे. सरते शेवटी या विचारपीठाची रजा घेताना सुरेश भटांच्या ओळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं फक्त घेईन आणि एवढंच म्हणेल,